नमस्कार. जरा विचार करा. एक देश जो नुकताच स्वतंत्र झालाय आणि त्याच्या समोर संकटांची एक रांगच उभी आहे. हो, 1960 नंतरचा भारत काहीसा असाच होता. त्याची कहाणी म्हणजे संकटांनी घडवलेली एक गोष्ट आहे. चला तर मग बघूया की या वादळी काळात भारत कसा टिकला आणि कसा घडला. तर मग खरा प्रश्न हा आहे की या नव्या देशाला नेमकं कशाला तोंड द्यावं लागलं. चला याचं उत्तर शोधूया. तर बघा, 1950 मध्ये आपण संविधान स्वीकारलं आणि भारत एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून उभा राहिला. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पुढे असे अनेक कसोटीचे क्षण येणार होते ज्यांनी या राष्ट्राचा पायाच पारखून पाहिला. भारताची सगळ्यात मोठी ताकद आणि आव्हान दोन्ही एकाच गोष्टीत होतं. तो म्हणजे आपला बहुजिन्सी समाज. म्हणजे काय तर विविध भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक इथे एकत्र राहत होते. या सगळ्या विविधतेला एकत्र बांधून ठेवणं हेच एक मोठं काम होतं. आणि ही आव्हानं काही एकाच प्रकारची नव्हती. म्हणजे बघा, एका बाजूला आर्थिक विकास करायचा होता तर दुसऱ्या बाजूला राजकीय स्थिरता सांभाळायची होती. आणि वरून प्रचंड गरिबी, देशाच्या सीमांचं संरक्षण, असं समजा की एकाच वेळी अनेक लढाया लढायच्या होत्या. आता आपण थेट 1960च्या दशकात जाऊया. हे दशक भारतासाठी सीमा आणि नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा घेऊन आलं. देशाने बाहेरील आक्रमणं आणि नेतृत्वातले मोठे बदल दोन्ही अनुभवले. 1960चं दशक सुरू झालं आणि घटनांची जणू एक मालिका सुरू झाली. बघा, 1961 मध्ये गोवा स्वतंत्र झाला, तर पुढच्याच वर्षी म्हणजे 62 मध्ये चीनसोबत मोठं युद्ध झालं. मग 64 मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं. देशाने आपला पहिला पंतप्रधान गमावला. लगेच 65 मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध झालं. आणि या सगळ्या धामधुमीनंतर 66 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. विचार करा, किती वेगवान, किती अस्थिर होतं हे दशक. सुरुवातीची आव्हानं होती बाहेरून. पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोव्याला लष्करी कारवाई करून भारतात सामील करून घेतलं. पण त्यानंतर लगेचच 1962 मध्ये चीनसोबतच्या सीमावादात भारताला पराभव स्वीकारावा लागला, ज्याचा देशाच्या मनोधैर्यावर खूप मोठा परिणाम झाला. नेहरूंनंतर पंतप्रधान झाले लाल बहादूर शास्त्री आणि त्यांनी देशाला एक नवीन मंत्र दिला. 1965च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. यातून त्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचं आणि देशात धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं महत्त्व एकदम अधोरेखित केलं. देशाच्या सुरक्षेला स्वावलंबनाशी जोडणारं हे खूप महत्त्वाचं पाऊल होतं. आता वळूया 1970च्या दशकाकडे. या दशकात भारताच्या बाह्य सीमांवर नाही तर आतमध्ये आपल्या लोकशाहीच्या मूल्यांचीच मोठी परीक्षा झाली. हे दशकही खूप नाट्यमय होतं. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर एक मोठा लष्करी आणि राजनैतिक विजय मिळवला, ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. 74 मध्ये पोखरणला अणुचाचणी करून भारताने जगाला आपली ताकद दाखवली. पण मग 75 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली आणि लोकशाहीच धोक्यात आली. बरं, मग ही आणीबाणी लागण्याचं तात्काळ कारण काय होतं? तर झालं असं की अलाहाबाद हायकोर्टाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवलं. आता या निकालानंतर काय, देशभरात एकच राजकीय वादळ उठलं. मोठे संप, निषेध, सगळं वातावरणच ढवळून निघालं. या परिस्थितीला उत्तर म्हणून सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. याचा सरळ अर्थ होता की केंद्र सरकारने सगळे अधिकार स्वतःकडे घेतले आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य स्थगित केलं. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला हा एक काळा अध्याय मानला जातो. 1975 ते 1977 ही 2 वर्ष भारताने आणीबाणी अनुभवली. या काळात अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि माध्यमांवरही कडक बंधनं घालण्यात आली. आणीबाणी उठवल्यावर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा लोकांनी आपला निर्णय अगदी स्पष्ट दिला. इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. देशात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आलं. पण खरं तर अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकार फार काळ टिकलं नाही आणि देशात पुन्हा राजकीय अस्थिरता आली. 1980चं दशक तर आणखीनच अशांत ठरलं. या काळात देशाने फुटीरतावादी चळवळी, हिंसाचार आणि राजकीय हत्यांचा एक अतिशय वाईट काळ अनुभवला. या दशकात देशात एकाच वेळी 2 मोठ्या अंतर्गत चळवळी सुरू होत्या. एकीकडे पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी एक हिंसक आंदोलन सुरू झालं होतं, तर दुसरीकडे ईशान्य भारतात उल्फा संघटनेने बांगलादेशातून आलेल्या स्थलांतरितांविरुद्ध आंदोलन छेडलं होतं. पंजाबमधली परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. खलिस्तानी अतिरेक्यांना सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी लष्कराला बोलवावं लागलं, ज्याला ऑपरेशन ब्लू स्टार असं नाव दिलं गेलं. या कारवाईमुळे शीख समुदायाचा भावना प्रचंड दुखावल्या गेल्या आणि याच घटनेचा बदला म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख सुरक्षा रक्षकांनी हत्या केली.
ही एक अत्यंत धक्कादायक घटना होती ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. इंदिरा गांधींनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी देशाला तंत्रज्ञानाच्या दिशेने नेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा कार्यकाळही वादळांनी भरलेला होता. श्रीलंकेतला हस्तक्षेप, बोफोर्स घोटाळ्याचे आरोप आणि काश्मीरमध्ये वाढणारी अशांतता आणि अखेरीस लिट्टे या संघटनेकडून त्यांची हत्या झाली. विचार करा, देशाने एकाच दशकात 2 पंतप्रधान गमावले होते. तर या सगळ्या दशकांमधून जाताना एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. स्वातंत्र्यानंतरची पहिली काही दशकं भारतासाठी सतत आव्हानांची होती आणि ह्याच आव्हानांनी या देशाला घडवलं. बाहेरच्या युद्धांपासून ते आतल्या बंडांपर्यंत आणि राजकीय हत्यांपासून ते लोकशाहीच्या संकटांपर्यंत भारताची पहिली काही दशकं ही खरंच एक अग्निपरीक्षा होती. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की इतकी मोठी सततची आव्हानं समोर असतानाही भारताची लोकशाही टिकली कशी? या देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत असं नेमकं काय आहे की इतक्या संकटांनंतर ही लोकशाही मूल्य टिकून राहिली? याचं उत्तर कदाचित भारताच्या याच कणखरपणात दडलेलं आहे, नाही का?